संसदेमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करताय. खरंच तुम्ही भारताचे गृहमंत्री शोभता का? काय गरज होती महाराष्ट्रामध्ये जाण्याची? तिकडे संसदेमध्ये जाण्याऐवजी तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करताय का? पळ काढलेला आहे तुम्ही संसदेमधून. प्रश्नांची उत्तरं नाहीत ना तुमच्याकडे? आणि जर प्रश्नांची उत्तरं असतील तर या 2-3 प्रश्नांची उत्तरं जरूर द्या संसदेमध्ये जाऊन. आता झाला ना आता महाराष्ट्राचा दौरा, आता जा आणि संसदेमध्ये सांगा. पहिला प्रश्न आहे, जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? दुसरा प्रश्न आहे, लाठीचार्ज करणारे सिव्हिल ड्रेसमध्ये असणारे लोक कोण होते? तिसरा प्रश्न, आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर का करण्यात आला? प्रश्न चौथा, बिहारमध्ये AK-47 आंदोलनामध्ये का वापरली गेली? अमित शहाजी, ह्या प्रश्नाची उत्तरं द्या अगोदर आणि नंतर दौरे करा. इतका महत्त्वाचा दौरा नव्हता. अहो, तुम्हाला इतकंसं समजत नाही की विरोधक म्हणजे जनता असते. जनतेच्या वतीने ते तुम्हाला प्रश्न विचारत असतात. प्रत्येक नागरिक तुम्हाला प्रश्न विचारणे शक्य नाही. त्याच्यामुळे विरोधक जे प्रश्न विचारतात ते जनतेचे प्रश्न असतात. झाला ना दौरा आता महाराष्ट्राचा, तर आता संसदेमध्ये जा आणि संसदेमध्ये जाऊन राहुल गांधींच्या प्रश्नाची उत्तरं द्या. असे पळपुटे बनू नका. लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं तुम्हाला बंधनकारक आहे. असं पळून जाऊ नका संसदेमधून.